पुण्यातील कोंढवा कथित बलात्कार प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट आलाय। पोलिसांनी ताब्यात घेतलेला तरुण फिर्यादी मुलीच्या ओळखीचाच होता अशी माहिती आहे। संबंधित फ्लॅटमध्ये वारंवार त्याचं येणं जाणं होतं। कुरिअर डिलिव्हरी बॉयचा अँगल हा खोटा असल्याची माहिती आहे। सेल्फी ही सहमतीने काढली होती। नंतर मुलीने त्यावर मी परत येईन असा टेक्स्ट लिहिल्याचं तांत्रिक विश्लेषणातून स्पष्ट झालंय। मानसिक स्थिती नीट नसल्याने तक्रार केल्याचं फिर्यादी मुलीचं म्हणणं आहे। तक्रारीबाबत काय करायचं यावर पुणे पोलिसांचा आता विचार सुरू आहे। या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हा हादरलेला होता। कोणी कोणाच्या घरामध्ये घुसून अशा पद्धतीने बलात्कार कसा काय करू शकतो असा प्रश्न पडलेला असतानाच आता हे जे डिलिव्हरी बॉयने केलेला बलात्कार आहे या प्रकरणामध्ये एक नवीन अँगल समोर येताना दिसतोय। कुरिअर डिलिव्हरी बॉयचा अँगल हा खोटा असल्याची माहिती आहे। सेल्फी त्या मुलाने सहमतीने काढली होती। नंतर या मुलीने त्यावर मी परत येईन असा टेक्स्ट लिहिल्याचा तांत्रिक विश्लेषणातून स्पष्ट झालंय। तर या मुलीची मानसिक स्थिती नीट नसल्याने तक्रार केल्याचं त्या फिर्यादी मुलीचं म्हणणं आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। वैभव, काय सांगाल, हे जे प्रकरण आहे ऐकल्यानंतर प्रत्येकाला धक्का बसलेला होता, मात्र आता एक वेगळाच अँगल समोर येतोय। फरा, या सगळ्या प्रकरणामध्ये मुलीने जी फिर्याद दिलेली होती त्या फिर्यादीमध्ये गुन्हा घडायची पद्धत जी आहे ती अत्यंत भीतीदायक आणि भयावह होती। सिक्युरिटी असलेल्या सोसायटीमध्ये, गेटेड कम्युनिटीमध्ये सीसीटीव्ही असताना एखाद्या फ्लॅटमध्ये घुसून महिलेवरती पुण्यासारख्या शहरामध्ये बलात्कार होणं ही अत्यंत धक्कादायक बाब समजली जात होती। त्यामुळे पोलिसांचे जवळपास 500 पोलीस जे आहेत ते गेले 24 तास 2000 तासापेक्षा जास्त सीसीटीव्ही जे आहे ते तपासल्यानंतर आणि काही तांत्रिक विश्लेषणातून जी माहिती समोर आली त्याच्यानुसार या मुलीच्या घरी गेलेला मुलगा हा तिच्या ओळखीचा आहे, तिच्या परिचयाचा आहे। तो यापूर्वी अनेकदा तिच्या घरी गेलेला होता आणि तो परवाच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा तो गेलेला होता तेव्हाही तो सहमतीने आतमध्ये गेलेला होता। कुठलीही घरामध्ये घुसल्याची घटना जी आहे ती घडलेली नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुलीने जे आरोप केलेले होते की हा मुलगा कुरिअर बॉय आहे, दुसरा आरोप होता त्यानं स्प्रे मारला चेहऱ्यावरती, आणि तिसरा आरोप होता त्यानं बलात्कार केल्यानंतर सेल्फी काढला। या सगळ्या गोष्टींमध्ये तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या पोलिसांनी नाकारलेल्या आहेत। या गोष्टी तपासामध्ये समोर आल्यात की कुठल्याही प्रकारचा स्प्रे मारण्यात आलेला नाही। हा मुलगा कुरिअरचा डिलिव्हरी बॉय म्हणून गेलेला नव्हता आणि त्याचबरोबर सेल्फी जो आहे तो सहमतीने काढण्यात आलेला होता। मी पुन्हा येईन असं त्यानं काहीही लिहिलेलं नव्हतं किंवा त्या संदर्भातला टेक्स्ट जो आहे तो त्या मुलीनं जवळपास तासाभरानं हा मुलगा गेल्यानंतर स्वतःच्या मोबाईलमध्ये एडिट केलेला होता। ही सगळी माहिती जी आहे ती तांत्रिक विश्लेषणानंतर समोर आल्यावर जेव्हा पोलिसांनी या मुलीकडे याबाबत केली तेव्हा ही मुलगी आपल्याला आपली मानसिक स्थिती बरोबर नाहीये असं स्पष्ट करते। या दोघांमध्ये काही किरकोळ वादावादी झालेले होते। या संबंधित मुलाला या प्रकरणाची कुठलीही माहिती नव्हती। त्यानं काल रात्री सुद्धा या मुलीला तिच्या तब्येतीची विचारपूस करायला मेसेज केलेला होता। पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे बरोबर आहे वैभव, एकूणच असं म्हणता येईल की खासगी वाद होता त्या दोघांचा आणि त्याच्यानंतर लोकांची दिशाभूल, पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न या मुलीने केला होता। त्यामुळे आता जेवढा धक्का ही बातमी ऐकल्यानंतर, आधीचा अँगल ऐकल्यानंतर बसला असेल त्याही पेक्षा मोठा धक्का आता बसतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि भाजप खासदार उदयनराजे भोसले हे समोरासमोर आलेले आहेत। उदयनराजे भोसले यांनी एनसीपीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला होता। ते खासदारही आहेत आणि आता शरद पवारांसोबत त्यांची भेट झालेली आहे। हे दोन्ही नेते आमने सामने आले। यावेळी उदयनराजे भोसलेंनी पुष्पगुच्छ देऊन शरद पवारांचं स्वागत केलं। माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मुलाच्या लग्नामध्ये ही भेट झाली। यावेळी पृथ्वीराज चव्हाण सुद्धा उपस्थित होते। तर पृथ्वीराज चव्हाण आणि खासदार उदयनराजेंमध्ये हास्य कल्लोळ पाहायला मिळाला।